नमस्कार, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. धकाधकीच्या या जीवनामध्ये मानसिक शांतता हरवत चालली आणि आपण आजच्या काळामध्ये मन कसं शांत राहील हेच खरं धन बनलं आहे. याच विचारांमुळं मी 10 वर्षांपूर्वी एक आनंदी श्लोक मंत्र पुस्तकाची निर्मिती केली होती. खरं तर ना, पूर्वी स्तोत्र मंत्र श्लोक म्हणायचे म्हणजे कोणीतरी जाणकार व्यक्ती हवी, त्याचे उच्चार योग्य हवेत आणि हे सगळं अनेकांसाठी कठीण वाटू लागलं. परिणामी अनेकांनी हळूहळू हे म्हणणंच कमी केलं किंवा पूर्णपणे बंदच केलं. या सगळ्याचा विचार करून मी एक साधा मार्ग निवडला, तो म्हणजे सोपे, सुटसुटीत आणि सहज म्हणता येतील असे श्लोक मंत्र किंवा प्रार्थना तयार केल्या. आजच्या भाषेमध्ये सांगायचं तर ते एक प्रकारचं पॉझिटिव्ह अफर्मेशन्सच आहेत. मंत्र, श्लोक किंवा स्तोत्र म्हणजे देवतेची स्तुती आणि त्या देवतेकडून सकारात्मक ऊर्जा मागणं या साध्या तत्त्वावर आधारित हे श्लोक, प्रार्थना, मंत्र मी आधुनिक काळानुसार सहज ऐकता येतील, म्हणता येतील अशा पद्धतीने तयार केले. गेले 10 वर्षामध्ये याचे काही व्हिडिओ मी यूट्यूबवर शेअरही केले आहेत. त्यावेळेस तांत्रिक गोष्टी थोड्या अवघड होत्या, खर्चिक होत्या, पण आता ते सगळं सोपं झाले त्या AI-मुळं. त्यामुळे आता पुढे वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा देणारे प्रार्थना, स्तोत्र, मंत्र मी नियमितपणे तुमच्यासमोर आणणार आहे. कमीत कमी 100 स्तोत्र मंत्र तरी आणणार आहे. आणि हे मंत्र, श्लोक, प्रार्थना या पारंपरिक वेद, पुराण किंवा शास्त्र यांना पर्याय म्हणून नाहीत, तर आधुनिक जीवनशैली सहज वापरता येतील असा एक पूरक मार्ग आहे, तसं माझं स्पष्ट मत आहे. आणि माझं अजून एक स्पष्ट मत असं आहे की आपली श्रद्धा, भावना आणि देवांशी संवाद साधण्याची पद्धत ही काळानुसार अधिक सुलभ आणि सुसंगत व्हायला हवी, कारण जेनझीसुद्धा हे सगळं ऐकणार आहे. तुम्ही हे मंत्र शांतपणे हेडफोन लावून डोळे मिटून ऐका आणि स्वतः अनुभव घ्या. जसं एखादं सुंदर संगीत ऐकल्यानंतर मन प्रसन्न होतं, तसंच या मंत्रामुळे तुम्हाला शांतता, सकारात्मकता आणि उत्साह अनुभवायला मिळेल. मी कोणतेही अतिशयोक्ती दावे करत नाही. हा एक मनशांती आणि सकारात्मकता वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्यांना पारंपरिक पद्धतीने, भटजी गुरुजी बोलून पद्धतीने साधना करायची त्यांनी त्यांच्या मार्गाने ती नक्की करावी. आणि ज्यांना कमी वेळामध्ये सोप्या पद्धतीने धार्मिक व मानसिक जोड टिकवायची आहे त्यांनी हे श्लोक, या प्रार्थना, हे मंत्र नक्की ऐकावे. अर्थात हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की शेअर करा आणि तुमचा अनुभव मला जरूर कळवा. हे सगळे जे श्लोक आहेत, प्रार्थना आहेत, मंत्र आहेत, हे मी स्वतः रचलेले आहेत. मी तुमच्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना व्यक्त केली आहे की या प्रार्थनेतून तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद वाढावा, तसंच तुमची वास्तू आनंदी व्हावी, हीच भावना यामध्ये आहे. आनंद आणि आनंदी वास्तू या शब्दाचा अर्थ कोणत्याही व्यक्ती किंवा नावाशी जोडलेला नसून तो प्रत्येकाच्या स्वतःच्या आनंदाशी, हॅपीनेसशी आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा नांदावी या भावनेशी संबंधित आहे. कदाचित जे मला ओळखतात त्यांना यात माझं नाव जाणवेल, पण जे मला ओळखत नाहीत त्यांच्यासाठी हा अर्थ अगदी सोपा आहे, तो म्हणजे स्वतःचा आनंद, हॅपीनेस आणि स्वतःची आनंदी वास्तू. म्हणूनच हे मंत्र ऐकताना किंवा म्हणताना तुम्ही हाच अर्थ मनात ठेवावा, ही नम्र विनंती. आणि खरे सांगू का, देवाला भोळी भक्ती आणि भोळा भाव हाच आवडतो. त्यामुळं अतिशय भोळ्या भावाने आपण हे मंत्र जरूर ऐका आणि मला अनुभव जरूर सांगा. हे मंत्र आपल्या प्लेलिस्टमध्ये पॉवरफुल मंत्राज या नावामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आत्तापर्यंत कमीत कमी 35-40च्या आसपास हे मंत्र पूर्वी शूट केलेले आहेत. मी स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेऊन ते शूट केलेले आहेत. आता थोडंसं AI टेक्नॉलॉजी आल्यामुळं त्या गोष्टी सोप्या झाल्यात. पूर्वी म्हणजे तो मंत्र मी बनवायचो, माझ्या जाणकाराला दाखवायचो, मग त्याच्यानंतर तो मंत्र त्या संगीतकाराला दिला जायचा, मग तो त्याचं संगीत बनवायचा, यात फार वेळ जायचा. आता AI-मुळं ह्या गोष्टी एकदम सोप्या झाल्यात आणि AI-च्या माध्यमातून आपण हे सुंदरसं संगीत वजा मंत्र, वजा प्रार्थना, वजा श्लोक, तुम्ही जे काही म्हणाल ते तुमच्या सगळ्यांसाठी मी आणतो आहे आणि तुम्ही त्याला भरभरून प्रतिसाद देताय, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. 7 वारांचे 7 मंत्र मी यापूर्वी टाकलेले आहेत. त्या वाराला अगदी 10 मिनिट तुम्ही लूपमध्ये तो टाका, कंटिन्यू तो वाजवा आणि मला त्याचा अनुभव जरूर सांगा. तुमच्या मनाला 100% असीम शांतता आणि आनंद वाटल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा भेटूयात.